जिल्हा प्रशासनाच्या वतीने नेहरू युवा केंद्र म्हणजे माय भारत केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून आपल्या सर्वांचे स्वागत करते। दरवर्षी आपल्याकडे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। तसे यावर्षी केंद्र शासनाचं जे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, साई आहे, त्यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अस्मिता या हेड अंतर्गत अस्मिता या महिलांसाठीचं एक वेगळं हे दिलेलं आहे। त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं ॲथलेटिक्समधल्या 3 इव्हेंटचं आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत। त्याच्यामध्ये ह्या स्पर्धा 8 मार्चलाच होणार आहे आणि वयोगट त्यांनी दिलेले आहेत 3 वयोगट आहेत, 13 वर्षाआतील, 13 ते 18 वयोगट आणि 18 वर्षावरील अशा 3 वयोगटांमध्ये 3 इव्हेंटचं आयोजन आहे। 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर। या ठिकाणी केंद्र शासनाच्या निर्देशान्वये किमान 1000 मुली महिला याच्यामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे। ज्या विजयी खेळाडू राहतील त्यांना मेडल्स दिली जाणार आहेत। या स्पर्धांचं आयोजन मात्र 8 मार्च रोजीच केलं जाणार आहे। याच्यामध्ये फक्त 10वीच्या परीक्षेमुळे थोडीफार 10वीच्या मुली येणार नाहीत, 10वीच्या मुली, परंतु जे काही 12वी आहे, 18 वर्षावर पुढचा वयोगट आहे किंवा 18 वर्षाआतला, 13 वर्षाआतला या महिला मुली या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत। यासाठी मांजरेकर मॅडम यांनी आपल्या ज्या शिक्षण अधिकारी आहेत, शिंपे मॅडम, त्यांची भेट घेतलेली आहे आणि किमान एका तालुक्यामधून 1000 मुली 100 ते 125 मुली जर आपल्याला मिळाला तर 1000 मुली होणं अपेक्षित आहे। लोकलचे काही खेळाडू असतील, संघटनेचे खेळाडू असतील, स्काउट गाईड आहेत, यांना देखील आपण पत्राने कळवलेले की आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन ही जी अस्मिता पोर्टल आहे, या अस्मिता पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याला आपल्याला आधार कार्ड महत्त्वाचं केलेले, कारण त्याच्यावर बर्थ डेट असते, नाव आहे, ठीक आहे, ॲड्रेस आहे त्याच्यावर। या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माय भारत कार्यालय आणि संघटनेचे कदम सर आहेत, याच्यामध्ये आम्ही त्यांना मध्ये का घेतले ते क्रीडा शिक्षक आहे आणि प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी आम्ही जिल्हा ॲथलेटिक्स संघटना जी आहे त्यांनाही त्यांचंही सहकार्य घेतलं जाणार आहे। ही प्राथमिक स्टेज आपण पहिली प्रेस कॉन्फरन्स देते, कारण खेळाडूंपर्यंत ही माहिती गेली पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत, की त्यांनी या पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि ही नोंदणी शिक्षकांच्या थ्रू किंवा ते वैयक्तिक करू शकतील। तशी लिंक आपण द्यावी लागेल, लिंक आम्ही तुम्हाला वेगळी पाठवतो व्हॉट्सॲपवर आणि त्या लिंकच्या माध्यमातून खेळाडूंनी आपली नोंदणी करायची आहे। आणि ज्याप्रमाणे खेलो इंडिया ही स्कीम आहे केंद्र शासनाची, त्याचप्रमाणे फिट इंडिया ही महिलांसाठीची जी व्यापक कल्पना आहे ती याच्यामधनं सुरू केलेली आहे। या स्पर्धेमध्ये जे खेळाडू असणार त्यांना सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, मेडल्स दिली जाणार आहेत विनर्सना। औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, NSS, NCC, विविध शाळा, महाविद्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या ज्या काही संस्था आहेत या सगळ्यांना याच्यामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी सांगणार। 18 वर्षावरील हा जो वयोगट आहे, या वयोगटामध्ये असं अट नाही आहे की ते 25च्या आतला पाहिजे किंवा 50च्या आतला पाहिजे। कुठल्याही 18 वयोच्या पुढची कोणतीही महिला या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकते। त्याच्यामध्ये आपलं प्रावीण्य दाखवू शकते की सिनियर खेळाडूसुद्धा याच्यात येऊ शकतील, जेणेकरून एक संधी, स्पर्धा खेळण्याची एक संधी, 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर या इव्हेंटमध्ये खेळण्याची एक संधी मुलींना, महिलांना मिळणार आहे 8 मार्चच्या जागतिक दिनानिमित्त। आणि याचं बक्षीस समारंभही त्याच दिवशी होईल। आमचं एक असं एक हे असणार आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदया तृप्ती मॅडम या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि क्लोजिंगला त्याही एक महिला आहेत आणि आपले ॲडिशनल कलेक्टर महिला आहेत, डेप्टी कलेक्टर आरती देसाई मॅडम आहेत, आणखी 2-3 महिला अधिकारी आहेत, वराळे मॅडम वगैरे। या सगळ्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलावणार आहोत स्पर्धेच्या निमित्तानं। महिला म्हणून त्यांचाही सहभाग आम्हाला अपेक्षित आहे। स्पर्धेत सहभाग घेतला तर छानच, परंतु बक्षीस समारंभ, महिला दिन आहे, त्यांचाही सत्कार उच्च पदस्थ अधिकारी, महिला अधिकारी म्हणूनही त्यांचा एक सत्कार छोटासा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत।